you people. तर दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी 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 स्पेशल व्लॉग. आणि आज आपल्यासोबत आपली ब्रीजा पण येणार आहे व्लॉगमध्ये. सॉरी, इग्नोर दिस. पण आपल्या ब्रीजासोबत आज आपण करणार आहोत रोड ट्रिप. आणि आजचा व्लॉग खूप एकदम ॲडव्हेंचरस होणार आहे. आज म्हणजे 7:30 संध्याकाळचे झालेले आहेत. आणि मम्मी डॅडी पण आता वरतून येत आहेत. आम्ही बॅग्स वगैरे रेडी झालो आहे. आणि गाईज, कुठे जायचं आहे हे तुम्हाला आम्ही नाही सांगू शकत, कारण का ॲज युजल आम्हाला पण नाही माहिती आहे कुठे जातो आहे. कारण का डॅडी हर टाईम अचानक आम्हाला बोलतात फक्त बॅग भरा, असे कपडे घ्या. आणि आम्ही पण न विचारता बॅग भरतो. आणि आता आम्हाला गाडी जेव्हा सुरू होईल तेव्हा जाऊन कळेल की कुठे जायचं आहे, काय स्पॉट आहे. तर नक्की तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू करा, ताकी तुम्हाला पण कळेल एक एक दिवस आम्ही काय कुठे जाणार आहे, कसे विजिट करणार आहे. तर आता मम्मीसाठी आम्ही वाट बघतोय आणि बॅग्स वगैरे आता भरणार आहे. आणि आय गेस लॉंग ट्रिप होणार आहे, म्हणून मम्मी डॅडीने गादी पण घेतली आहे. तर आता आम्ही गादी वगैरे सर्व सेट करून तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकाराने आम्ही आमचं सामान सेट करतोय आता. आणि इकडे आता चादर येईल ना मम्मी, आणि इकडे पुढे वगैरे जेवढी जागा आहे तेवढी सर्व ऑक्युपाय करतो. आणि डॅडी पण मागे सर्व जे काय गोष्टी आहेत त्या सेट करतायत. रेडी आहे तू ट्रिपसाठी? रेडी आहे. सगळी मेहनत मम्मीला करायला लावतेस. अरे यार, आता आम्ही लोकांना काही येत नाही. तू प्रो आहेस ना आता. तू आता ब्रीजा सोबत प्रो झाली आहेस. तुलाच माहिती आहे कुठे कसं काय करायचं. तर इकडे मम्मीने आम्हाला बेड पण असा बनवून दिलेला आहे. आता आम्ही आमचा पहिला ब्रेक इकडेच सुरू झालाय. आम्हाला निघत्याच क्षणी कुकीला आणि मला दोघांना भूक लागली. तर आता डॅडी आम्हाला इडली वडा घ्यायला आणलाय. तर आता आम्ही पहिले खाऊ, पेटपूजा करू आणि मग गाडीमध्ये बसू. भूक लगी भूक लगी भूक लगी. आता आमचा हायवे संपलेला आहे आणि हा रस्ता सुरू झालाय. आणि बघू शकता तुम्ही इमॅजिकावाला रस्ता. इमॅजिकाचे ज्या रूटला लागतो आपल्याला, आम्ही त्या रस्त्यात आहे. सध्या तरी ब्रेक नाही घेतलाय. हे बघ जो एक पुढच्या एक टर्नला विशालनी काय गाडी, बापरे. कुठे पुढच्या टर्नला? बाईक की कार? बाईक. तेव्हा आपण आपल्याकडे एकदम स्पेशल गाडी होती आपली. आणि पुढच्या टर्नला जो कलर. विशाल काय करतोय? अरे तुम बॅस रे. हेल्मेट नव्हतं घातलं, मीच घातलेले. अरे किती थंडी आहे. अजून तर पुढे गेलो पण नाही आपण. आता इथेच लोणावळा क्रॉस केला तरी एवढी थंडी आहे. आम्ही आता एका ब्रेकसाठी थांबलेलो आहोत आणि डॅडी CNG भरून घेतात. ते जातोय तुम्ही ते पण नाही सांगितलंय. मी तर सरप्राईज आहे. बोलली पण नाही की कुठे आम्ही जातो. मी फक्त बोलली, डॅडी आम्हाला बोलले की बॅग रेडी ठेवा. आणि आम्ही असं आणि आता निघू. काय कोको ब्रिज, काय कोको हा, आणि ब्रिज आता रस्त्यातून जाताना आम्हाला बोलतात की तुम्हाला हे दाखवणार आहे मी आज. ते ज्यांची नावं मला माहिती पण नाही आहेत, पण आता पोहोचून कळणारच आहे आम्हाला. तसं तर कपडे तर आम्ही सर्व टाईपचे घेतलेत. अरे मम्मी, मला पण थंडी वाजायला लागली. आणि मी पण एवढे कपडे नाही घेतलेत रे. आम्ही परत आमच्या एका ब्रेकसाठी थांबलोय. इकडे आम्ही हर टाइम थांबतोच. इकडे वडापाव वगैरे मस्त भेटतं. इथे आम्ही सेकंड ब्रेकसाठी आमच्या थांबलो आहोत. इडली. हो, आणि इथे आता कांदा भाजी, वडापाव खाऊन झालाय. पण मी आणि कुकी नाही खाते, कारण का आमचं ते इडली खाऊनच पोट भरलाय. इडली खाऊन पोट भरलाय. एक भजी तर खाऊच शकतो. हे बघा आता आम्हाला मस्त साफ रस्ता भेटला. आता थोडा खडबुड नाही आहे, मस्त क्लिअर रोड आहे, प्लेन आहे. आणि आता पूर्ण रात्र आमचा असा प्रवास होणार आहे. आम्ही गाडी निचानं आमचा बनवलाय. आम्ही आता सकाळी पोहोचू. डॅडी पूर्ण रात्र गाडी चालवणार आहे आज. फर्स्ट टाइम आम्ही रात्रीचे ट्रॅव्हल. आम्ही गाडीला जागा ठेवण्यासाठी चांगलं गाणी लावतोय. आणि आम्ही त्यांना एंटरटेन करतोय.
मम्मीची ड्युटी आहे कॉफी वाली ट्रेन मध्ये असतात ना, ट्रेन मध्ये पाणीची सर पाणी आणि मम्मी सारखी 10-15 अर्धा तासाने थोडा की कॉफी देऊ आता एवढीच भेटेल ना. सो आता आम्ही आलो आहोत या टनल मध्ये जो 100 मीटर्सचा एक टनल आहे, बोगदा आहे. म्हणजे सकाळचे पहाटे 5 वाजलेत आणि आम्ही इकडे ब्रेक घेतलेला आहे. भुर्जी पाव आम्ही खातो आता. सॉफ्ट एकदम. रस्ता बघा एकदम सुनसान आहे आणि एकदम फास्ट गाड्या येतात. काय बोलते? अरे मी बोलली की असं तू बोललीस ना की सुमसाम रोड आहे मस्त, तर मी बोलली का कॉन्टॅक्ट ब्लॉक करते. नाही आणि तिकडे आम्ही अजून भुर्जी पाव सांगितलं. 5 वाजले हो, आता 5 वाजलेत सकाळचे. थंडीमध्ये गरम गरम खायला मजा वाटते. भुर्जी पाव 5 वाजता भुर्जी पाव नाश्ता करते. घरी पण नाही एवढं लवकर नाश्ता. रेकॉर्ड तोडला आम्ही नाश्ता करायचा. आता एक मम्मी तर छान आहे. बोल मम्मी काय बोलते? ब्लॉगर झोपलेले होते. मी काही बोलत नाही. या आज सो आता आम्ही क्रिसमस आहे पण हा. नाताळ आहे. या सेलिब्रेट आणि पूर्ण रस्ता सजवलेला आणि आज क्रिसमस आहे आणि नाताळ सेलिब्रेट करायला आम्हाला ख्रिश्चन फॅमिली सोबतच म्हणजे ख्रिश्चन फॅमिली सोबत आम्हाला त्यांच्या घरी म्हणजे हे भेटलं, आम्हाला सौभाग्य भेटलं आहोत. साऊथ गोवा लुक ॲट साऊथ गोवा. कुठे? हा रे वाचलं आता, कळलं आता कुठे आलं. आणि हॅट्स ऑफ टू डॅडी. टाइम वाजवा डॅडीसाठी. काय वाजवा, एवढे 12 तास गाडी चालवली आहे. 12-13 तास मग विदाऊट झोपून पोरी झोपल्या. पोरीने एकदम गाढ झोपलेला आणि त्याच मम्मीला बघा कोण भेटलंय. माझी म्याव अन्वी तुझ्यासाठी. म्याव अन्वी आणि राहा पण कॅटची हे अच्छा राहाला पण कॅट पगलू तुमच्या दोघींसाठी. अन्वी आणि राहासाठी मीने तिला घेतलं म्हणून, नाही तर बाई मी हात पण नाही लावत. तसं नाही, उलट भोंदू तू आणि तू भोंदू हे ना कुकी. ती काय पोरगी आहे चिची करते, तुला पण करते. ए भोंदू, हे माझी भोंदू, हे माझी गोंडू. नकटी ये इकडे, नकटी पळाली. हे गाइस, दिस ब्युटिफुल डे स्टार्ट्स विथ यू पीपल. तर आता आपला आहे डे 1 इन साऊथ गोवा. तर आता आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत, फ्रेश पण झालो आहे. एवढं ट्रॅव्हलिंग नंतर थोडा आराम पण करून झालेला आहे आमचा. आणि लेट्स सी आज आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. आणि इकडचं वातावरण एवढा प्लेझंट आहे की इथे आल्या आल्या आमचा मूडच एकदम शांत असा काम झाला आहे. एकदम खूप छान वाटतं. आणि ते बघा हम्मा तिकडे, हम्मा. आता आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढू इकडे. ब्रेकफास्ट हे इकडे फोटोज काढू, हे इम्पॉर्टंट आहे ना. असं फोटोज काढू, कटच काढू, कट. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत आपली सफर ह्या साऊथ गोवाला भटकंती करायला. तर चला येऊया. दीदी इकडे इकडे लवकर ये. अरे अरे दीदी तर इकडे आहे. माहिती आहे, मला माहिती आहे. हे सगळे मी मारलेले जोक माझ्यावर. मी कुठे मारले. फोटो काढ माझा. चल चल बाय दीदी बाय. माझे जोक आहे ना, माझे फोटो.
सो आम्ही जिथे थांबलो आहे ना ती लोक आय गेस ख्रिश्चन्स आहेत. तर ती लोकांचा क्रिसमसचं बघा किती मस्त त्या लोकांनी ना डेकोरेट केलं आहे. अँड वाव यार, इकडे मदर मॅरी पण आहेत जेव्हा क्राइस्ट बोर्न झालेले तेव्हाचं. आणि छान असं डेकोरेशन पण केलं आहे त्यांना, त्यांचं घर सजवलं आहे आणि क्रिसमस ट्री पण लावला आहे. तर आता आम्ही निघालो आहोत आणि आपल्या दीदीने आउटफिट चेंज केलं. खाली असं स्कर्ट आणि हे घातलेला, तर मी बोली मी काय फ्रॉक घालेन, मग मी फ्रॉक नंतर घालेन रात्री डिनरला. अच्छा, ह्याच्यात पण चांगली ठीक दिसते आहे ना. हा असा गोवा टाईप म्हणजे असं. आणि मम्मी पण आली आहे मस्त रेडी होऊन. वाव. सो आता इकडे आम्हाला बीचवरती आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती बीच आहे. तर आम्ही बोललो की पहिले लेट्स विजिट देम. मला माहिती आहे आता तुम्ही काय कपडे आणले म्हणून मला काही नाही, नो प्रॉब्लेम, ऍडजस्ट करतो. ठीक आहे. आपण मेन हे कसं आहे, हे प्रायव्हेट गोष्ट आहे आपली एकदम. म्हणजे आता एवढ्या वेळा तुम्ही गोवा ऐकले, कधी असा वाला गोवा तुम्ही बघितलाच नाही. तुम्हाला आता मजाच असेल. तर आपण मानला तो भगवान, नाही तो कुठे नाही. ठीक आहे. एक झालं, आपण कोको बीचला जे जाणार होतो. ज्योती सेम कोको बीच इकडे हेच आहे. ओके. ऑर्डर आहे. आलं का लक्षात? तिथे आपण ते काय बोलते मम्मी? फोटो काढणारी होती. हा तर रोड पण किती सुंदर आहे एकदम. हा रोड बघ ना. हा ग मम्मी घेऊन चालली. This is something we didn't saw earlier and it is very beautiful. हे रेड रॉक्स आहेत, लाईक कलर वलर नाही, प्रॉपर रेड रॉक्स. असं वाटतंय मम्मी मालदीवला आलोय रे. थोडं भारी वाला वाटतंय ना. जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल ना तर इकडे तुम्हाला ना गौतम बुद्ध असे ना झोपलेले दिसतील. कसं रे मम्मी, मला तर नाही. खरंच बघ, ते फर्स्ट आहे त्यांचं ते केसांचं म्हणजे हे आहे आणि त्यांचा फेस आहे आणि ते असे बसलेत म्हणजे झोपून असे बसून झोपलेले आहेत. मित्रांनो, असं आम्ही आलो आहोत या लाल दगडांवरती फोटोज काढायला आणि एवढा भारी व्ह्यू आहे. डॅडी कुठे गेले आता आपण शोधूया. चला डॅडीला. हे बघा तिकडे आल्यात आणि एकदम फुल ना बाली टाईपच म्हणजे फील येतोय प्रॉपर. ती दगडं पण बघा नाही, समुद्राच्या आतमधली दगड आहे ती. कर हॅलो. हॅलो. अरे कुकी अडकलीस दगडांमध्ये. ओ नो. आणि इकडे डॅडी आम्हाला मस्त रील काढायला देत आहेत. एकदम बाय डॅडी या टाइमला चिल आहे फुल. रील काढा जे बघितलाच आहे. तर आता हा बीच आमच्या हॉटेलच्या जवळच होता आणि खूप सुंदर होता, खूप जास्त सुंदर. खूप फोटो सेशन केलं, जास्त अति जास्त फोटो सेशन केलं. तर आता आपण बघूया आपला नेक्स्ट स्पॉट कोणता आहे. सो आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय आणि कुणाच्याच फोनमध्ये रेंजच नाही, लाईक सर्विसच नाही आहे, नो सर्विस. बट वी हॅव अ सिंगर इन आवर हाऊस.
आता आम्ही इकडे विलेज पंचायत कोला आहोत. एका लोकलने आम्हाला इकडचं फूड सजेस्ट केलं आहे, तर आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो. ओके, डॅडी इथे ऑर्डर करत आहेत. आतमध्ये आल्या आल्या फिशचा स्मेल येतोय ना मम्मी? मस्त येतो फ्राय केलेला म्हणजे हो, बांगडाचा स्मेल येतो. आणि गरमागरम आपली बांगडा फ्राय आलेला आहे. आणि इकडे बांगडा थाळी आहे ना, ही बांगडा थाळी आली आणि अम्मीवाला सोलकडी ना तशी इकडे ना ह्यांच्याकडे हा आयटम असतो सोलकडी सारखा कोकमचाच असतो, पण हा ना ओल्या कोकमचा असतो. एकदम अमेझिंग असतो. मस्त आहे. हा आहे ना, हा गोव्याकडचा असा म्हणजे गोव्याकडच्या लोकांचा असा मसाल्याचा रेसिपी असेल आणि हा ओल्या खोबऱ्यामध्ये केलं जातं, कच्च्या मसाल्यामध्ये. याचं टेस्ट एकदम मस्त आहे. मम्मी आता खाऊन दाखवेल. तो टाकला कसा काय माझं याच्यासाठी ना गोल्डन थंब आहे, गोल्डन थंब. मी प्रॉन्स थाळी घेतली आहे. ह्याच्यात सॅलाड आहे 2 प्रकारचे आणि आपलं फ्राय आहे कोळंबी फ्राय. आणि अगेन हे जसं मम्मी बोली कोकम सर्वात त्यांचं हे असतं ते आहे. आणि हे खूप डिलिशियस लागतं. हे खीरसारखं आहे. आणि एंडिंगला असं असतं पूर्ण सापसूप खातं. एवढा टेस्टी आहे की इथे काहीच आणि आता मी तर ताव मारणार आहे. माझ्या तोंडातच पाणी येतं. आणि डॅडीने स्टार्ट केले फिरताव मारायला. एकदम पोट भरून जेवलंय आणि या व्ह्यूने तुम्हाला कळलंच असेल की आम्हाला हे जेवण किती आवडलं. सो इकडे आम्ही जेवलोय आज सातेरी महाकाली हॉटेल. इकडचं आम्हाला जेवण ज्याची तारीफ आम्ही एवढ्या वेळपासून करतोय त्या हॉटेलचं नाव हे आहे. खूप सारे लोकल्स तुम्हाला कायाकिंगसाठी पण आहे. कॉन्टॅक्ट किया किसी को. आणि या साईडला बघा कायाकिंगसाठी बोट्स ठेवलेले आहेत. आणि मस्त असा इकडचा गोवाचा व्ह्यू आहे. ओ व्हिडिओग्राफर, ओ व्हिडिओग्राफर, ओ व्हिडिओग्राफर. मम्मी तर नाही, आता मम्मी पण आमच्या सोबतच्या लेवलच्या ब्लॉगिंगमध्ये पोचली आहे. ती पण मस्त आता व्हिडिओज वगैरे घेते, स्वतःची रील्स बनवते. ही वाव मम्मी, तेव्हा ती लोक कायाकिंग करतायत. चले पुढे बसते मार्केट. सो जसं की आम्ही तुम्हाला बोललो की आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही गोव्याला येतो आहे. तर गोवाचे जे ड्रेसेस आहेत मस्त स्टायलिशवाले, तर आम्ही बघतो इकडे भेटत आहे का आम्हाला गुड प्राईजमध्ये लोकल शॉपमध्ये. तर इथे लावले आहेत, बघूया भेटत आहे तर घेऊ आपण. इकडे वेगळे वेगळे मस्त ड्रेसेस लावले आहेत, बघूया भेटत आहे का चांगले चांगले. सो या हॉटेलमधून आम्हाला डायरेक्ट एंट्री आहे या अगोडा बीचवरती. सध्या ऊन आहे म्हणून आम्ही स्किप करतोय, संध्याकाळी बघू. आणि मस्त अशी प्रॉपर्टी आहे ही पण. आणि इकडचा हा बेसिन बघा, कॉफी चायची कॉफी वाटते. कधी पडेल खेळणार नाही. रोलर कोस्टर मध्ये बसली आहे. तेच तर किती फास्ट चालवत आहे. असली मजा तर ही आहे. फ्री का रोलर कोस्टर, फ्री का रोलर कोस्टर. सो आम्ही एका गुगल मॅपच्या लोकेशन थ्रू इकडे आलेलो आहोत. हा कोला बीचच्या जवळचाच खूप फेमस व्ह्यू पॉईंट आहे. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. What a view, guys. Guys, this is Goa. So beautiful. This is Goa, guys. इकडे मी कुकीचे फोटो काढते
आणि तिकडे मम्मी डॅडींचे फोटो काढते. डॅडीवर काय रे कुकी, काय बोलली तू? मी बोलली की सनसेटचा फोटो काढायचा आहे. डॅडी बोलले त्या सनला जेव्हा मी बोलणार तेव्हा तो सेट झाला पाहिजे, तेव्हा मी फोटो काढणार. वा. आणि आता आम्ही एवढा मस्त हा पॉइंट बघितला आणि एवढे भारी फोटो. वसूल बँक गोवा इज वसूल ना. डॅडींना मम्मीच्या फोनचे फोटो आवडले, आता ह्याच्यातून फोटो निघणार आहे. त्यांचं मन भरत नाही फोटो काढून काढून. हा बोलतात की ज्योतीचं मन भरत नाही फोटो काढून काढून. हो ना. हा बघा इथे द केप गोवा टाकाल ना तर हा स्पॉट तुम्हाला भेटेल. सोडायचीच नाही मला. मम्मी आहे ना तारीफ करते आमची. जरा ही सोडायचीच नाही जरा cookie. कॅमेरा समोर कर. तुम्ही लहान होता तर तुम्हाला जेवण भरवा, एक रडतंय तर एकाच हे करा, मम्मी हे दे, मम्मी ते पाहिजे. मग त्यातच वेळ गेला आणि काय फिरायला भेटायचं नाही. हा आलोय फिरायला पण एवढा काही एन्जॉय करायला भेटायचं नाही. पण आता मुली जेव्हा मोठ्या तुम्ही झाल्या आधी आहेत यायच्या तेव्हा आणि त्याच आता आमचे म्हणजे फोटो आणि काय पण काय एक चालतं. थिंग कॉमन आहे, कुकी तेव्हा पण त्रास द्यायची आणि हो. आताही त्रास देते. आज एवढा फिरलो तरीही तिचं चालू आहे की नाही मला ना हे करायचंय, मला ना सनसेटच बघायचं नाही, मला कायाकिंग करायचं मन नाही. मम्मी तिला आत्ताही समजावतीये की डॅडी दमलेत, आपण झोपूया. रात्रभर गाडी तिला चालवली ते त्यांनी, आता डॅडीनी. एवढा ठुसलाय सर्वांनी. तरी बघा हातात स्नॅक्स ओपन करून बसली आणि तरी आम्ही तिला बोललो आता गाडीत नको खाऊ, तिकडे हॉटेल वरती पोहोचल्यावरती गाडी खा. माहिती रात्रभर चालवली आहे त्यांनी. मग तिथून 7 ला निघाले तर ती सकाळी तेव्हाही 8-9 त्रास वाजता द्यायची, पोहोचलोय. ती आताही त्रास देते. सो आता तसं पण आम्हाला ऑलमोस्ट 6 o'clock झालेलेच होते, तर आम्ही विचार केला वाय नॉट सी द सनसेट. आणि मला इथूनच मम्मी मस्त व्ह्यू दिसतोय. आणि पाण्यामध्ये पण त्याचं प्रतिबिंब, पण रस्ता बघा, रस्ता पाण्यामध्ये प्रतिबिंब बघ. हो रस्ता बघा. आणि वन ऑफ द बेस्ट सनसेट आम्हाला बघायला भेटणार आहे आता. लेफ्टला. असं वाटतंय थार डेझर्ट मध्येच आलोय. सो आता आम्ही सनसेट पॉइंटला बघायला आलो आहोत आणि एवढा सुंदर असा सनसेट आम्हाला कॅप्चर करायला भेटणार आहे. आणि व्लॉगिंग स्टिकचा आता वापर होणार आहे. पण मला तर वाटतं आपण त्या साईडला होतो ना असाच व्ह्यू होता यार. आणि मस्त आपलं छान. कुठे असं इथे. तो दिसत होता ना तेव्हा. आणि हा बी हा हा हा. आणि इकडे बघा गाईज, डोंट ट्राय दिस ॲट ऑल. एवढ्या रिस्क वरती नका जाऊ तुम्ही, आयुष्यभर. तिकडे पण गेलेत, कसे गेले बाय. एवढं नका रिस्क घेऊ. आम्ही उभं राहतो असं. बी सेफ. येस बी सेफ. झालंय हा इथे एक डाऊन वाला लागते जरा थांब. तर मस्त आता आमचा सनसेट व्ह्यू बरोबर पण फोटो काढून झालाय. आणि मम्मीचा फोटो आयडियाज बघा. हे बघ वा ये ना. जाऊ दे रे, हिला मम्मी कळत नाही फोटोज. इकडे बघा आपला चंद्र आलाय आणि इकडे आपला सनसेट होतोय. अरे मगाशी इथे एक झाड गेली ओरखड. आम्ही बोलले आलाय हा झाडानी. टेन्शन नको घेऊ, जाईल नाही. अरे आपण पीपीए केलंय, ते पीओपी नाही, ते नाही का लावतात त्याच्यावरती. म्हणजे मोबाईल वर असं कव्हर असतं तसं याच्यावर पण कव्हर. हा एवढा मी दरवाजा खोलला, व्हिडिओ काढलास. थँक्यू. आता दाखवला ना मम्मी. सुट्टे आहे का? सुट्टे आहे का? सो असा आमचा आजचा दिवस होता. सनसेट बघितलाय, सर्व खाल्ला वाल्ला मस्त आहे. बस उभं राहू का डॅडी? बघितला झीट संपत नाही, बघितला झीट संपत नाही. सनसेट बघायचा होता तो पण बघायला दिला, तरी हिची लिस्ट संपत नाही. सनसेट बघायचं होतं ते पण केलं. पण गाडी खूप छोट्या हलकी पोळी जाऊ सोबत नको. आम्ही फिरतोय, तुम्हाला बोलतोय ना त्रास कमी नाही घ्या इथे.
सो दॅट्स इट फॉर टुडे. असे आमचे खूप सारे डेजचे व्हिडिओज येणार आहे एका मागोमाग एक, तर तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा व्लॉग कसे वाटतात आमचे साऊथ गोवाचे. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज अँड C'est l'histoire d'un petit pêcheur qui pêchait que le matin, parce que pour lui le bonheur c'était d'être avec les siens, profiter de sa famille, lézarder sur le sable, regarder grandir ses filles les après-midi au calme.